इतिहासाच्या प्रत्येक विद्यार्थ्याने वाचावं असं एक पुस्तक म्हणजे हे जे दिसतंय तुम्हाला ते सिंधुतुल साम्राज्य नावाचं पुस्तक. हे पुस्तक मी 2019मध्ये परभणी येथे जनशक्ती वाचक चळवळ बी रघुनाथ हॉलजवळ घेतलेलं. याची रचनाच अशी आहे, खराब नाही झालेलं आहे मित्रांनो. याचं स्ट्रक्चरच असं आहे, काय म्हणता येईल की जुन्या काळासंदर्भात माहिती असल्यामुळे ती सुरुवातीचं पृष्ठ जे आहे, टायटल पृष्ठ, ते अशा पद्धतीनेच देण्यात आलेलं आहे. आणि या पुस्तकात तुम्हाला सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृती यांच्या संदर्भातील अत्यंत रोमहर्षक माहिती मिळणार आहे. ॲलिस अल्बिनिया यांनी हे मूळ पुस्तक लिहिलेलं असून त्याचा मराठी अनुवाद श्याम नारायण पाठक यांनी केलेला आहे आणि इंडस बुक सोर्स यांच्यातर्फे हे पुस्तक पब्लिश केले गेलेलं आहे. त्यानंतर इतिहासामध्ये ज्याला आता खूप महत्त्व आलेलं आहे ते इतिहास लेखनशास्त्र जे विद्यार्थी MPSCचे विद्यार्थी आहेत आणि ज्यांच्याकडे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे MPSC 114/2023 या परीक्षेचा, त्यांच्यासाठी इतिहास लेखनशास्त्रावर जे 20% अभ्यासक्रम आहे तो सगळा तुम्हाला साहित्य भवनच्या इतिहास लेखन अवधारणाए विधाने एवं साधन डॉक्टर BK श्रीवास्तव यांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला तो सगळा सिलेबस भेटून जाणार आहे. त्यामुळे मी वाचून काढलेला आहे आणि तुम्हीसुद्धा नक्कीच ऑनलाईन याची मागणी करू शकता. मी सुद्धा हे पुस्तक 2025च्या ऑक्टोबरमध्ये मागवलेलं आहे. ही दोन्ही पुस्तकं खूप छान आहेत रेफरन्ससाठी आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. सार्थवाय मोतीचंद्र यांचं पुस्तकसुद्धा तुम्हाला प्राचीन कालखंडातील जे दळणवळण व्यवस्था आहे त्याविषयी खूप चांगली माहिती देतं आणि साहित्य अकादमीनं ही जी पुस्तकं प्रसिद्ध करते वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यापैकीच हे एक आहे आणि खूप महत्त्वाचं आहे इतिहासाच्या विद्यार्थ्यासाठी. मी हे 2012मध्ये घेतलेलं होतं पुस्तक आणि ज्याचे लेखक मोतीचंद्र आहेत आणि माकृ प्रारदी यांनी याचा अनुवाद केलेला आहे. चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.